हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास सेकंड लेसन नंबर 2 नंबर्स अँड नंबर नेम्स. तर या लेसन मध्ये आपण नंबर्स आणि नंबर नेम्स पाहणार आहोत. तर इथे आपल्याला एक पिक्चर देण्यात आलेला आहे पहा. आणि हा पिक्चर कुठला आहे हो? स्कूल मधला पिक्चर आहे. तर स्कूल मध्ये सुद्धा काय आहे? स्टुडंट सेव्हिंग्स बँक आहे. तर स्कूलमध्ये सुद्धा येथे बँक चालू करण्यात आलेली आहे, जे काही कोणासाठी आहे? फक्त स्टुडंटसाठी आहे. हे स्टुडंट्सना किंवा विद्यार्थ्यांना सेव्हिंगची सवय व्हावी म्हणून शाळेत किंवा स्कूलमध्ये येथे काय करण्यात आलेलं आहे? स्टुडंट सेव्हिंग बँक ओपन करण्यात आलेलं आहे. चला तर या पिक्चरमध्ये काय कन्व्हर्सेशन होत आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. Jayesh wants to deposit 13 rupees into the student saving bank account. तर जयेश नावाचा एक मुलगा आहे. त्या जयेश नावाच्या एका मुलाला, त्या स्टुडंट्सला काय करायचे आहे? 13 रुपीज जमा करायचे आहेत. डिपॉझिट म्हणजेच काय? जमा करायचे. कुठं जमा करायचे आहेत? स्टुडंट सेव्हिंग्स बँक अकाउंट. स्कूल मधल्या त्या स्टुडंट सेव्हिंग बँक मध्ये त्याच्या अकाउंट मध्ये त्याला 13 रुपीज म्हणजे 13 रुपीज काय करायचे आहे? जमा करायचे आहेत. ही फिल्ड द डिपॉझिट स्लिप ॲज अ फॉलो. तर तुम्ही कधी बँकेत गेलेला असाल तर बँकेत गेल्यावर आपल्याला जर बँकेत डिपॉझिट करायचे असतील, पैसे काय करायचे असतील? डिपॉझिट करायचे असतील, तर तिथे आपण काय करतो? स्लिप फिल करतो. तिथं एक आपल्याला स्लिप दिली जाते आणि त्याच्यावर आपण आपला अकाउंट नंबर, आपल्याला किती पैसे भरायचे आहेत ते स्लिप आपण काय करतो? फिलअप करतो, भरतो आणि तिथं कॅशियरला देतो आणि कॅशियर काय करतो? त्या स्लिपवर सही घेऊन आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये काय करतो? डिपॉझिट करतो. सेम तोच प्रोसेस इथं या स्टुडंट सेव्हिंग बँकमध्ये सुद्धा आहे. तर जयेशला इथे ते 13 रुपीज डिपॉझिट करायचे असतील तर त्याला सुद्धा इथे काय करावं लागेल? स्लिप फिल करावं लागेल. तर खाली आपल्याला स्लिप देण्यात आलेलं आहे पहा त्या स्टुडंट सेव्हिंग बँकचं. तर स्कूलचं नाव इथे आपल्याला आपल्या स्कूलचं नाव सुद्धा आपण इथे लिहू शकतो. तर तुमचा अकाउंट नंबर जो आहे, तुमचा खाता नंबर येथे आपल्याला लिहायचा आहे. AC म्हणजेच काय? अकाउंट नंबर. ज्या दिवशी तुम्ही पैसे भरणार आहात त्या दिवशीच डेट येथे घालायचं आहे. डेट पहा, इथे सुद्धा अकाउंट नंबर लिहायचा आहे, इथे सुद्धा अकाउंट नंबर लिहायचा आहे. रिपीट 2 टाइम्स लिहायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही अकाउंट मध्ये डिपॉझिट पे करणार आहात तोच डेट इथे सुद्धा घालायचा आहे आणि इथे सुद्धा घालायचा आहे. नेम ऑफ द अकाउंट होल्डर, कोणाच्या नावानं ते अकाउंट आहे त्या पर्सनचं किंवा त्या अकाउंट होल्डरचं नेम तिथं लिहायचं आहे. कारण जयेशच डिपॉझिट करतोय कोणाच्या अकाउंटमध्ये? त्याच्या स्वतःच्याच अकाउंटमध्ये. म्हणजेच इथं कोणाचं नाव आलं? जयेशचं नाव आलं. इथं सुद्धा जयेश येणार, इथे सुद्धा जयेश येणार. तर अमाऊंट क्रेडिट डेट इन वर्ड्स रुपीज. तर किती रुपीज डिपॉझिट करणार आहे हो जयेश? तर 13 रुपीज डिपॉझिटेड करणार आहे. तर ते 13 रुपीज आपल्याला कशात लिहायचं आहे? इन वर्ड्स मध्ये लिहायचे आहे. कशात लिहायचे आहे? इन वर्ड्स मध्ये लिहायचे आहे. तर इथं त्यांनी 13 ओनली लिहिलेलं आहे. रुपीज ऑलरेडी आहे तिथं स्लिप मध्ये लिहिलेलं आहे. तर तिथं फक्त काय लिहिणार तो? 13 ओनली. आणि जे नंबर आहे, किती रुपीज पे करणार आहे? 13. आणि तो अमाउंट आपल्याला पुन्हा इथे बॉक्स मध्ये फिल करायचा आहे. इथं सुद्धा लिहायचं आहे आणि इथे सुद्धा लिहायचं आहे. दोन्ही साईडला लिहायचं आहे. आणि जी कॅशियर आहे, कॅशियर कोण आहे? तन्वी आहे. कॅशियरचं नाव इथे सांगण्यात आलेलं आहे पहा. तन्वीकडे आपल्याला काय करायचे आहे? ते पैसे द्यायचे. मग ती काय करणार? ती ते कॅश जयेशच्या अकाउंटमध्ये काय करणार? ट्रान्सफर करणार. तर तन्वीचं इथं कॅशियर साइन घ्यायचं आहे आणि जो डिपॉझिट करणार आहे, जो फिल करणार आहे, अकाउंटमध्ये भरणार आहे, त्याचं सुद्धा साइन घ्यायचं आहे. कोण भरणार आहे हो पैसे? तर जयेश भरणार आहे. तर जयेशचं साइन म्हणजे तिथं त्याचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे स्लिपला इथे लाईन आहे. जेव्हा आपण पैसे भरतो, एक स्लिप डिपॉझिटरकडे असतं आणि एक स्लिप कॅशियरकडे जाणार. अशा प्रकारे दोन्ही जागी आपल्याला काय करायचे आहे? फिलअप करायचे आहेत आणि दोन्ही साईडला काय करायचं आहे? आपल्याला साइन सुद्धा करायचं आहे.
तर अशा प्रकारे स्लीप येथे आपण फील करू शकतो. तर खाली आपल्याला तेच सांगण्यात आलेलं आहे पहा. ऑब्झर्व द अबाव स्लीप. तर स्लीपला पहा म्हणलेलं आहे लक्षपूर्वक. नोट हाऊ द अमाऊंट डिपॉझिटेड रिटर्न. तर इथं किती अमाऊंट लिहिलेला आहे हो? किती डिपॉझिट केलेला आहे अमाऊंट? जयेशनं किती अमाऊंट म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर म्हणजे डिपॉझिट केलेलं आहे, जमा केलेलं आहे. तर इथे 13 रुपीज आहे. While doing transaction, the given amount is written in words also. जेव्हा हे ट्रान्झॅक्शन होत होतं तिथं इनवर्ड्स मध्ये पण लिहिलेलं आहे का असे विचारण्यात आलेलं आहे. तर हो, नंबर्स मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि इनवर्ड्स मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. टू राईट द नंबर्स इन इनवर्ड्स मीन टू राईट देअर नंबर्स नेम. तर नंबर्सला इनवर्ड्स मध्येच लिहिणं म्हणजेच काय, त्या नंबरचं आपल्याला काय लिहायचं आहे, नंबर नेम लिहायचं आहे. या नंबरचं नेम काय आहे, 13. तर याला नंबर नेम असे म्हणतात. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपण येथे एक्सप्लेन करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला नेक्स्ट पेजवर नंबर्स नेम्स दिलेले आहेत 1 to 100. तर 1 to 100 आपल्याला इनवर्ड्स दिलेले आहेत. इनवर्ड्सला नंबर्स नेम्स असं सुद्धा म्हणतात. हे नंबर नेम्स कडून किंवा विद्यार्थ्यांकडून हे इनवर्ड्स आपल्याला लर्न करून घेणं गरजेचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. राईट द नंबर्स इन वर्ड्स. तर आपल्याला काही नंबर्स लिहायचे आहेत आणि ते नंबर्स कशात लिहायचे आहेत, इन वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत, म्हणजे स्पेलिंग्स मध्ये लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन युअर क्लास. तर इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, तुमच्या क्लासमध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर प्रत्येकांचा आन्सर वेगवेगळं येऊ शकेल. तर मी येथे सांगितलेलं आहे, देअर आर 35 स्टुडंट्स इन माय क्लास. तर माझ्या क्लासमध्ये 35 स्टुडंट्स आहेत. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर होम. तर तुमच्या घरात टोटल किती सदस्य आहेत, किती मेंबर्स आहेत, तुमच्या घरात किती जण राहतात एकूण, असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर प्रत्येकांचा आन्सर डिफरंट येऊ शकेल, वेगवेगळं येऊ शकेल. तर मी इथं लिहिलेलं आहे, देअर आर 4 मेंबर्स इन माय होम. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, हाऊ मेनी डेज आर देअर इन दिस मंथ. तर या महिन्यात टोटल किती डेज आहेत असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर हा मंथ जो आहे जून मंथ आहे. तर जून मंथ मध्ये 30 डेज येणार. तर कुठल्या महिन्या म्हणजे ज्या महिन्यामध्ये हे लेसन शिकवलं जाणार आहे त्या महिन्यातला आपल्याला इथे टोटल डेज लिहायचे आहेत. तर जून महिन्यामध्ये हे लेसन शिकवलं जाणार असल्यामुळे मी येथे लिहिणार आहे 30 डेज. तर आन्सर काय येईल, देअर आर 30 डेज इन दिस मंथ. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे, मॅच द पेअर्स. तर इथे आपल्याला काय करायचे आहेत, जोड्या लावायच्या आहेत. इन वर्ड्स दिलेले आहेत किंवा नंबर नेम्स दिलेले आहेत. तर आपल्याला त्याच्या नंबर सोबत काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. फर्स्ट वन आहे 16. तर 16 ला 16 न मॅच करून घ्यायचं आहे. सेकंड वन आहे 18. तर 18 ला मॅच करून घेऊया. थर्ड वन आहे 27. तर 27 ला मॅच करून घेऊया. अँड फोर्थ वन आहे 75. तर 75 ला मॅच करून घेऊया. आणि लास्ट वन आहे 89. तर येथे 89 ला मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, राईट द नंबर नेम्स. तर इथे आपल्याला नंबर्स देण्यात आलेले आहेत. तर नंबर्सचे आपल्याला काय करायचे आहे, नेम्स लिहायचे, म्हणजेच काय, इनवर्ड्स लिहायचे आहेत. फर्स्ट वन आहे 86. तर 86 चा स्पेलिंग इथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे. सेकंड वन आहे 92. थर्ड वन आहे 59. फोर्थ वन आहे 78. अँड फिफ्थ वन आहे 67. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी इथे आपण कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे, राईट इन फिगर्स. तर आपल्याला काही सेंटेन्स देण्यात आलेले आहेत. त्या सेंटेन्स मधून आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा आहे आणि तो नंबर फाइंड आउट करून येथे आपल्याला नंबर लिहून घ्यायचा आहे. चला तर पाहून घेऊया. ग्रँडफादर इज 73 years old.
आजोबा 73 इयर्सचे आहेत असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर हे 73 इयर्स आपल्याला काय करायचं आहे, नंबर्स मध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे 73 इथं आपण नंबर लिहून घेऊ शकतो. सेकंड वन सेंटेन्स आहे, आय हॅव 39 रुपीज. तर माझ्याकडे 39 रुपीज आहे. तर हे 39 आपल्याला नंबर मध्ये लिहायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन सेंटेन्स आहे, देअर आर 62 पेजेस इन द बुक्स. तर बुकमध्ये, पुस्तकात टोटल 62 पेजेस आहेत. किती पानं आहेत? 62 पेजेस आहेत इथं सांगितलेलं आहे. तर या 62 ला आपल्याला नंबर्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. फोर्थ वन आहे, एज ऑफ मदर इज 30 इयर्स. तर आईचं वय, एज म्हणजेच काय, वय किती आहे? 30 इयर्स, 30 वर्षाची आहे. 30 ला आपल्याला नंबर्स मध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि लास्ट वन आहे, अ नोटबुक हॅज 100 पेजेस. वही टोटल 100 पेजेस आहेत. किती? 100 ला आपल्याला काय करायचं आहे, नंबर मध्ये लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे, राईट द रिक्वायर्ड डिजिट इन द ब्लँक स्पेस. आपल्याला इथं इनवर्ड्स देण्यात आलेले आहेत, नंबर नेम्स देण्यात आलेला आहे. तर इथं मिसिंग नंबर लिहायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथं कम्प्लीट करायचं आहे. 35 सांगण्यात आलेलं आहे, 5 ऑलरेडी देण्यात आलेला आहे. 30च्या जागी आपल्याला इथं 3 लिहायचं आहे. तर आन्सर काय आहे? 3, 5, 35. तर इथं 19 आहे. तर इथं आपल्याला नंबर्स मध्ये लिहायचं आहे. 1 देण्यात आलेला आहे. 19 लिहिण्यासाठी इथं आपल्याला 9 असण्याची गरज आहे. तर इथं 9 लिहून घेऊया. तर 1, 9, 19. तर अशा प्रकारे रिक्वायर्ड डिजिट्स यूज करून इथं आपण स्पेस फिल करू शकतो. नेक्स्ट वन आहे 64. 6 देण्यात आलेला आहे. तर इथं आपण 4 लिहून घेऊया. अशा प्रकारे इथं झाला 64. 46 देण्यात आलेला आहे. तर इथं आपण 4 लिहून घेऊया. 6 ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर हा झाला 4, 6, 46. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 99. लास्ट वन युनिट जो आहे, युनिट प्लेसचा 9 देण्यात आलेला आहे. तर युनिट प्लेसचा 9 देण्यात आलेला आहे. तर येथे आपण टेन्स प्लेसला पण 9 घेऊया. तर अशा प्रकारे 9, 9, 99 होईल. अँड लास्ट वन आहे 38. तर इथं 3 ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर आपण येथे 8 लिहून घेऊया. तर अशा प्रकारे येथे 38 हा नंबर कंप्लीट होऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, राईट वेदर गिवन स्पेलिंग ऑफ नंबर नेम इज राईट ऑर रॉंग. इफ रॉंग करेक्ट इट. तर खाली काही आपल्याला नंबर नेम देण्यात आलेले आहेत. जर त्यांची स्पेलिंग करेक्ट असेल, राईट असेल तर टिक करा म्हटलेलं आहे. जर स्पेलिंग रॉंग असेल तर क्रॉस करा म्हटलेलं आहे. आणि रॉंग जर स्पेलिंग असेल तर त्या रॉंग स्पेलिंगला आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 46 देण्यात आलेला आहे. तर 46 जी स्पेलिंग आहे ती करेक्ट आहे. तर इथं आपण टिक करून घेऊया. 74 देण्यात आलेला आहे. तर इथे 70 ची जी स्पेलिंग आहे ती रॉंग आहे. तर इथं आपण क्रॉस करून घेऊया. आणि ही स्पेलिंग आपण काय करून घेऊया, करेक्ट करून घेऊया. तर करेक्ट आन्सर काय येईल, 74. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 19. 19 ही स्पेलिंग करेक्ट आहे. तर इथं आपण टिक करून घेऊया. आणि लास्ट वन आहे 37. 37 ही सुद्धा स्पेलिंग काय आहे, करेक्ट आहे. तर इथं सुद्धा आपण काय करून घेऊया, टिक करून घेऊया. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी येथे आपण कंप्लीट करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2 नंबर अँड नंबर्स नेम हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.